चांगला स्वभाव व मदत करण्याची वृत्ती असलेला दयाळू व्यक्ती सर्वांनाच आवडतो. लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते की आपण नेहमीच एक चांगला माणूस राहावा, इतरांचा आदर करावा आणि वाईट कृत्ये टाळावीत. परंतु अनेकदा आपण हे विसरतो की खूप चांगले असणे देखील कधीकधी आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. काही लोक आपल्या चांगुलपणाचा आणि उदारतेचा चुकीचा फायदा घेऊ लागतात आणि आपल्याला फक्त दुःख का मिळते याचा विचार करत राहतात. आजच्या कथेद्वारे आपण खूप चांगले असणे धोकादायक का असू शकते आणि अशा परिस्थितीत आपण काय करावे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ही कहाणी एका श्रीमंत व्यापाऱ्यापासून सुरू होते जो खूप दयाळू आणि निष्पाप होता. त्याच्याकडे खूप पैसा होता आणि मोठा व्यवसाय होता, पण तो इतका सरळ होता की कोणत्याही अडचणीत आलेल्या व्यक्तीला पाहिल्यावर तो लगेच मदतीचा हात पुढे करायचा. त्याचा चांगुलपणा त्याची सर्वात मोठी कमजोरी बनली होती. काही लोक खोटे अश्रू गाळून त्याच्याकडून पैसे उधार घेत होते आणि ते परत करण्याबद्दल कधीच बोलत नव्हते. त्या व्यावसायिकाला वाटले की कदाचित तो वाईट काळातून जात आहे, म्हणून त्याने त्यांना नकार दिला नाही. दिवस जात राहिले आणि लोक त्याचा वारंवार गैरफायदा घेत राहिले आणि त्याने कधीही कोणालाही त्याचे पैसे परत करण्यास सांगितले नाही. काही वर्षांनी त्या व्यापाऱ्याचे पैसे संपू लागले. त्याच्याकडे त्याचा व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे ग्राहक त्याच्या दुकानात कमी येऊ लागले. हळूहळू परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याला बाहेरून कर्ज घ्यावे लागले. एकेकाळी श्रीमंत असलेला हा उद्योगपती आता आर्थिक संकटात सापडला होता. त्याला काय करावे हे समजत नव्हते. मग त्याला आठवले की महात्मा बुद्धांकडे जाऊन अनेक लोकांना त्यांच्या जीवनातील समस्यांवर उपाय सापडले आहे. त्याने ठरवले की तो गौतम बुद्धांकडेही जाईल आणि त्यांना त्याची समस्या सांगेल. दुसऱ्या दिवशी तो बुद्धांकडे गेला, त्यांना नमस्कार केला आणि त्याच्या सर्व समस्या सांगितल्या. इतरांना मदत करताना तो स्वतः कसा गरीब झाला. तो म्हणाला, हे तथागत, चांगल्या माणसासोबत नेहमीच असे घडते का? मी आता निर्दयी व्हावे का? चांगुलपणाचे काही मूल्य उरले नाही का? बुद्धांनी त्याचे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले, तुमची सर्वात मोठी समस्या म्हणजे तुम्ही खूप सरळ आणि दयाळू आहात. चांगला माणूस असणे वाईट नाही, पण जेव्हा कोणी तुमचा वारंवार गैरफायदा घेतो तेव्हा तुम्हाला तुमचे हक्क आणि प्रतिष्ठा कशी जपायची हे देखील माहीत असले पाहिजे. चांगले व्हा, पण इतकेही नाही की लोक तुम्हाला वेडे समजून फसवू लागतील. तो व्यापारी बुद्धांना म्हणाला, मला नीट सांगा, शेवटी मी काय करावे ते मला समजावून सांगा. मी आता लोकांना मदत करणे थांबवावे का? बुद्ध हसले आणि म्हणाले, नाही, मदत करणे थांबवू नका, पण हे समजून घ्या की प्रत्येक समस्या केवळ पैशाने सुटत नाही. कधीकधी लोकांना मार्ग दाखवावा लागतो किंवा इतर काही उपाय करावे लागतात. त्यांना नेहमीच पैसे देऊन चालणार नाही. जर कोणी खरोखर गरजू असेल तर त्यांना थोडे पैसे देऊन मदत करा, परंतु खोट्या कथांवर विश्वास ठेवणे आणि सर्वस्व देणे शहाणपणाचे नाही. जर कोणी तुमच्या चांगुलपणाला कमकुवतपणा मानत असेल तर तुम्ही तुमची बाजू ठामपणे मांडली पाहिजे. जेव्हा व्यापाऱ्याला अजूनही प्रकरण पूर्णपणे समजले नाही, तेव्हा बुद्धांनी त्याला आणखी एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, खूप काळापूर्वी एक मेंढी आणि तिचे लहान कोकरू जंगलात राहत होते. मेंढीला तिच्या बाळावर खूप प्रेम होते आणि ती प्रत्येक क्षणी त्याची काळजी घेत असे. कोकरू दिवसेंदिवस खोडकर होत चालला होता कारण त्याला वाटत होते की त्याची आई नेहमीच त्याचे रक्षण करेल. त्याने आपल्या आईच्या शिकवणीकडे लक्ष दिले नाही. एके दिवशी तो जवळच्या जंगलात फिरू लागला आणि झाडांना आणि वनस्पतींना इजा करू लागला. तो फुले तोडत होता, पाने खाजवत होता आणि अनियंत्रितपणे उड्या मारत होता. मेंढ्यांना घाबरवत होता.
तिला माहित होते की जंगलात अनेक धोकादायक प्राणी राहतात जे तिच्या बाळाला मारू शकतात. तिने कोकराला समजावून सांगितले की जंगलात जाऊ नका कारण ते त्याच्यासाठी धोकादायक आहे, परंतु कोकरूने त्याच्या आईचे ऐकले नाही आणि अभिमानाने सांगितले की तो कोणालाही घाबरत नाही आणि जो कोणी त्याच्या समोर येईल त्याला धडा शिकवला जाईल. तो दररोज अनावश्यकपणे झाडे आणि वनस्पतींना इजा करायचा आणि त्याला वाटायचे की कोणीही त्याचे नुकसान करू शकणार नाही. मग एके दिवशी त्या जंगलात एक सिंह आला. खूप शक्तिशाली असण्यासोबतच तो दयाळूही होता. त्याला वाटले की कमकुवत प्राण्यांना त्रास देणे योग्य नाही. त्याने कोकरूला झाडे आणि वनस्पती नष्ट करताना पाहिले, पण त्याला वाटले की कदाचित कोकरू त्याला पाहून घाबरून पळून जाईल, पण कोकरू त्या मजेत इतका हरवून गेला होता की सिंह जवळ आला तरी तो पळून गेला नाही. सिंहाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, बघ बाळा, इतकी झाडे आणि झुडुपे नष्ट करू नकोस. तुझ्या आईने तुला चांगले संस्कार शिकवले नाहीत का? कोकरू सिंहाला उत्तर देऊ लागला, मला काय करायचे ते शिकवू नकोस. मी जसा आहे तसाच ठीक आहे. जर तुला चांगले व्हायचे असेल तर चांगले बना. सिंहाने कोकरूला लहान मुलासारखे माफ केले कारण त्याला निष्पापावर हल्ला करायचा नव्हता. कोकरूने सिंहाचा साधेपणा आणि दयाळूपणा आपली कमजोरी मानली. जवळच एक कोल्हा लपला होता. त्याला हे सर्व दिसले. त्याला सिंहाचा अपमान सहन झाला नाही. तो सिंहाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही जंगलाचे राजा आहात. तुम्ही खूप शक्तिशाली आहात. तरीही हे लहान कोकरू तुमचा अपमान करत आहे. जर तुम्ही खूप साधे राहिले तर हे कोकरू आणखी मनमानीपणे वागेल. काही लोक फक्त त्यांना थोडी भीती दाखवली तरच सुधारतात. सिंह म्हणाला, मला कोणत्याही कमकुवत व्यक्तीवर हल्ला करायचा नाही. पण जर तो माझ्या साधेपणाचा असाच फायदा घेत असेल, जर कोकरू सर्व काही खराब करत राहिला तर हे देखील बरोबर नाही. कोल्ह्यात कोकरू सुधारेल आणि त्याला दुखापत होणार नाही असा मार्ग तुम्ही शोधू शकाल का? कोल्ह्याने म्हटले, हो महाराज, मी असे काही करेन जेणेकरून कोकरू घाबरेल आणि भविष्यात असे काही करणार नाही. कोल्ह्याने कोकरूकडे जाऊन घाईघाईने ते पकडले. तिने ते जमिनीवर फेकले आणि गर्जना केली, मला सांगा, तुम्हाला मारावे की सोडून द्यावे? तुम्ही विनाकारण इतकी झाडे आणि वनस्पती नष्ट केल्या आहेत. तू इतरांना इजा करतोस, मग तुला शिक्षा का होऊ नये? कोकरू भीतीने थरथर कापू लागला. तो रडू लागला, मला माफ कर, मला सोडून दे. मी पुन्हा कधीही जंगलात येणार नाही. मी कधीही झाडांना आणि वनस्पतींना इजा करणार नाही. कोल्ह्याने त्याला सोडले आणि कोकरू त्याच्या आईकडे धावला. त्याने त्याच्या आईला मिठी मारली आणि माफी मागू लागला, मला माफ कर आई, मी तुझे ऐकले नाही. पण आता मला समजले आहे की माझे खोटेपणा किती चुकीचे होते. दुसरीकडे कोल्ह्याने सिंहाकडे जाऊन म्हटले, महाराज, पहा, कधीकधी साधेपणा आणि दयाळूपणासोबत थोडी भीती देखील आवश्यक असते जेणेकरून कोणीही आपले चांगले हेतू समजू नये. त्याला कमकुवतपणा समजू नका. सिंहाने कोल्ह्याला बक्षीस दिले आणि त्याच्या सुचवलेल्या पद्धतीचे कौतुक केले. बुद्ध व्यापायाला म्हणाले, मुला, या कथेवरून तुम्हाला समजेल की अति साधेपणा किंवा अति दयाळूपणा देखील कधीकधी लोकांना बिघडवते. जर सिंह नेहमीच खूप चांगला असल्याचे भासवत असता तर तो कधीही जंगलाचा राजा राहू शकला नसता. लोकांनी त्याला गांभीर्याने घेतले नसते. तुम्ही गरजूंना मदत करणे थांबवत नाही, पण जर कोणी तुम्हाला वारंवार फसवत असेल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी आणि आदरासाठी उभे राहिले पाहिजे. लोकांना नेहमी पैसे देणे हा उपाय नाही. कधीकधी त्यांना योग्य मार्ग दाखवणे जास्त महत्त्वाचे असते. अशा प्रकारे फक्त तेच लोक तुमच्याकडे येतील ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे. खोट्या कथा बनवून तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करणारे नाही. व्यापायाला मुद्दा समजला.
तो बुद्धांना नमस्कार करून आपल्या शहरात परत गेला. आता तो लोकांना नक्कीच मदत करायचा, पण त्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतरच आणि पैसे दिले तरी तो काळजीपूर्वक विचार करायचा. हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली. व्यवसाय पुन्हा नफा मिळवू लागला आणि काही वर्षात तो पुन्हा श्रीमंत झाला. तर मित्रांनो, या कथेतून आपण शिकतो की खूप चांगले असणे देखील धोकादायक असू शकते. चांगले राहणे महत्त्वाचे आहे, परंतु जर कोणी आपल्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल तर आपल्याला आपले हक्क आणि आदर कसे जपायचे हे देखील माहीत असले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण वाईट व्हावे, परंतु आपण इतके भोळे नसावे की लोक आपल्याला मूर्ख समजतील आणि आपले नुकसान करतील.